गुड इव्हनिंग विद्यार्थी मित्रांनो. आजचा जो टॉपिक्स आहे आपला थिअरी ऑफ स्ट्रक्चरमधला लास्ट टॉपिक किंवा त्या आपण केबल घेणार आहे नंतर. पण डिटरमाइन फोर्स इन ट्रस क्वेश्चन ह्यावरती आपण ट्रसवरती जे काही क्वेश्चन्स आले होते प्रिव्हियस लेक्चरमध्ये तर ते आपण प्रिव्हियस ह्याला असतील एक्झामला असतील MPSC असेल WRD असेल त्यासाठी जे क्वेश्चन्स आले होते ट्रसवरती पाठीमागचे लेक्चर्स बघितलं असेल तर त्यानुसार आपण तो काय करायचा आहे क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. तर लवकरात जे असतील स्टुडंट WRDची प्रिपरेशन करत असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. पहिला ह्याच्यावरती आपण कन्सेप्ट बघितली होती, एक लॅमिस थेरम बघितला होता आपण. लॅमिस थेरम जर 3 फोर्सेस असतील P असेल, Q असेल आणि R असेल तर ह्याच्यावरून P डिवायडेड बाय साईन अल्फा, जर समजा हा अँगल अल्फा असेल, बीटा असेल, हा गॅमा असेल, तर P जर आपण फोर्स घेतला तर रिमेनिंग 2 फोर्समधला अँगल आपण अल्फा घेतला इज इक्वल टू Q डिवायडेड बाय Q जर घेतला तर राहिलेले 2 फोर्सेस कोणते आहेत P आणि R. त्यामध्ये अँगल कोणता आहे साईन गॅमा इज इक्वल टू Q झालेला आहे R डिवायडेड बाय साईन बीटा. हे कन्सेप्ट यूज करून आपण सॉल्व करू शकतो किंवा परपेंडिक्युलर रिझॉल्युशनने पण आपण सॉल्व करू शकतो. जर इन्क्लाइन फोर्स असेल तर इन्क्लाइन फोर्सला आपल्याला 2 पार्टमध्ये रिझॉल्व करावं लागेल. हा जर अँगल आपल्याला माहिती असेल तर हा काय असणार आहे F इंटू कॉस थिटा आणि हा काय असेल F इंटू साईन थिटा. मग आता इथे जर बघितला तर हा 2 मार्कसाठी क्वेश्चन WRDला आलेला आहे. A plain truss is subjected to a 3-point load as shown in the below figure. Calculate the axial force developed in the member DE. ह्या DE मेंबरमधला आपल्याला फोर्स विचारलेला आहे. म्हणजे आपल्याला रिॲक्शन काय करावं लागेल, ह्या पॉईंटची रिॲक्शन पहिले फाइंड आउट करावी लागेल. 0 फोर्स तर येणार नाही आहे त्यामध्ये, कारण इथे जरी V जॉईंट दिसत असेल तर इथे एक रिॲक्शन आलेलं आहे, लोड आलेला आहे. म्हणजे आपल्याला DE मधला फोर्स फाइंड आउटच करावा लागेल. आणि इथे आपल्याला व्हॅल्यूज दिलेले आहेत त्यानुसार आपल्याला काय करावं लागेल, सॉल्व करावं लागेल. हा प्रॉब्लेम सॉल्व करताना रिॲक्शन तिथली RE रिॲक्शन फाइंड आउट करणं गरजेचं आहे, RA, आणि इथला हॉरिझॉन्टल रिॲक्शन HA. ॲट पॉईंट Aला 2 रिॲक्शन असणार आहेत, पिन जॉईंट सपोर्ट दिलेला आहे म्हणून. तर RA रिॲक्शन, HA रिॲक्शन, RE रिॲक्शन असेल. तर आता याची फाइंड आउट करून काय उपयोग नाही आहे, कारण ॲट पॉईंट Eला विचारलेलं आहे. तर E पॉईंटवरतीच आपण फक्त ऑब्झर्व करायचं. 1 मिनिट आपल्याला वेळ आहे इथे, तर त्यानुसार सॉल्व करावं लागेल क्वेश्चन. तर इथे डायरेक्टली आपण समेशन FY इज इक्वल टू 0 यूज करू शकतो. RA अपवर्ड दिलेला आहे, RE अपवर्ड दिलेला आहे. डायरेक्टली आपण असं लिहू शकतो समेशन FY इज इक्वल टू 0. काही लिहिते इक्वेशन RA अपवर्ड चाललेलं आहे म्हणून RA प्लस RE, आणि हे सगळे जर 3 फोर्सेस बघितले तर डाऊनवर्ड डायरेक्शनला आहेत. डाऊनवर्ड आहेत म्हणजे जर डाऊनवर्ड डायरेक्शनला फोर्स असेल तर आपण काय घेतो, निगेटिव्ह. मग हा जर सगळे डाऊनवर्ड डायरेक्शनला असेल तर -20, -30, -30, तर -20, -30, -30 इज इक्वल टू 0. सगळे वर्टिकल फोर्सेस झाले. तर RA प्लस RE इज इक्वल टू इज इक्वल टू 30, 30, 60, 60 प्लस 20 म्हटल्यानंतर 80. इथे -80 येईल, 80 इज इक्वल टू 0. सो RA प्लस RE इज इक्वल टू किती असेल, 80 असणार आहे, राईट. इथे आपल्याला थोडासा वेळ द्यावाच लागेल, 1 मिनिट 2 मिनिट, कारण अशा टाईपचा क्वेश्चन आला तर सिम्पल क्वेश्चन फक्त टाईम थोडासा आपल्याला मॅनेज करावा लागेल. सो RA प्लस RE इज इक्वल टू 80. हा झाल्यानंतर आपल्याला मुवमेंट ॲट पॉईंट A घ्यावी लागेल. टेकिंग मुवमेंट ॲट पॉईंट A इज इक्वल टू, इथे आपला हा काय होईल, 0 होऊन जातील. RA फोर्स 0 होऊन जाईल, HA फोर्स 0 होऊन जाईल. 20चं रोटेशन ॲट पॉईंट Aला कसं रोटेशन आहे, क्लॉकवाईज रोटेशन, आणि इथून इथपर्यंत डिस्टन्स किती आहे, 3 मीटर. तर इथे समेशन MA इज इक्वल टू जर आपण घेतला, MA इज इक्वल टू 0, तर प्लस 20 इंटू 3. पहिला फोर्स घेतला त्यामधलं डिस्टन्स 3 आहे. जर 30 घेतला तर 30 मधलं डिस्टन्स 6 आहे. तर इथे परत प्लस 30 इंटू 6 प्लस हा जो नेक्स्ट 30 दिलेला आहे त्यामधलं डिस्टन्स 9 आहे, तर 30 इंटू 9 प्लस 30 इंटू 9. आणि REचं रोटेशन निगेटिव्ह असणार आहे कारण हा अपवर्ड आहे. रोटेट कसा होतो, अँटी क्लॉकवाईज, म्हणून तो कसा आहे -RE इंटू 12 इज इक्वल टू 0. हा जर RE इंटू 12 आपण 0च्या साईडला पाठवला तर प्लस RE इंटू 12 होऊन जाईल 20 इंटू 3 प्लस इथे 30 इंटू 6 असणार आहे, 30 इंटू 6 प्लस 30 इंटू 9 इज इक्वल टू 12 इंटू RE. RE झाल्यानंतर हा जो 12 दिलेला आहे आपण इथे डिवाईडला घेऊ शकतो. तर 20 इंटू 3
आपण 3 कॉमन काढू शकतो ह्यामधून. 3 जर आपण कॉमन काढला इथून, 3 जर आपण घेतला तर ब्रॅकेटमध्ये काय राहील 20 प्लस 30 इंटू 2 प्लस 30 इंटू 3 इज इक्वल टू 12 आर ई. आणि हा जो आर ई 12 दिलेला आहे तो इथे मल्टिप्लायला इकडे आला तर डिवाईडला होईल. तर इथून तो काय होऊन जाईल 3 डिवायडेड बाय 12 20 प्लस 30 इंटू 2 प्लस 30 इंटू 3 इज इक्वल टू आर ई. आणि इथून 3 आहे 4 आणि 4 आपण डिवाईड करू शकतो, किंवा आपण जर सिम्प्लिफाय केला 20 इथे 1 डिवायडेड बाय 4 इंटू 20 प्लस 30 इंटू 2 म्हटल्यानंतर 60 आणि इथे काय येईल 90 इज इक्वल टू आर ई. आणि हा जर आपण बघितला सॉल्व केला 20 प्लस 60 म्हटल्यानंतर 80 80 प्लस 90 म्हटल्यानंतर 80 प्लस 90 आणि ह्या सगळ्यांना डिवायडेड बाय काय असणार आहे 4 इज इक्वल टू आर ई. 80 80 60 170 आन्सर येऊ शकता. इथे 170 डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू आर ई. आणि हा सिम्प्लिफाय होऊ शकतो. इथे 3 कॉमन काढलं 2 बरोबर 170 डिवायडेड बाय 4 असा आन्सर ॲट पॉईंट ईला आपल्याला काही भेटून जाईल. जर इथे आपल्याला ॲट पॉईंट ईला जर भेटला ॲट पॉईंट ईला जर भेटला इथे तर आपल्याला जॉईंट काय करावं लागेल ई कन्सिडर करावं लागेल. जर आपण जॉईंट ई कन्सिडर केला तर जॉईंट ईमध्ये जॉईंट ई कन्सिडर जॉईंट ई एक व्हर्टिकल रिॲक्शन आलेले, ती आर ई रिॲक्शन म्हणजे किती आलेले 170 डिवायडेड बाय 4. हाय इन्क्लाइन फोर्स आहे, फोर्स इन डी ई मेंबर राईट. आणि आपल्याला डी ईच विचारलेलं आहे म्हणून आपण ई वरतीच फक्त ऑब्झर्व केलेलं आहे. आणि इथे फोर्स इन ई एफ मेंबर हा फक्त आपण इथून 3 काढले, त्याची ही डायग्रॅम इथे ड्रॉ केलेली आहे. इथे जर बघितलं तर हा काय दिलेला आहे आपल्याला, इथे जर बघितलं तर हा 3 इथे 3 मीटर दिलेले, हाईट 3 मीटर दिलेले आहे. जर आपण थिटा जर फाइंड आउट करायचा असेल तर टॅन थिटा इज इक्वल टू 3 डिवायडेड बाय 3 आणि 3 3 गेट कॅन्सल होऊन जाईल. थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 1 आणि टॅन इनवर्स ऑफ 1 म्हटल्यानंतर किती असणार आहे 45 डिग्री. सगळ्यात सिम्पल. इथे जर लेंथ सेम आली असेल तर आपण अँगल 45 डिग्री, तर इथे आपण अँगल घेऊ शकतो 45 डिग्री. 45 डिग्री घेतल्यानंतर आपल्याला ह्याचेच आपल्याला काय करावं लागतील, 2 कॉम्पोनंट येतील एफ डी ई कॉस 45 डिग्री आणि हा काय असणार आहे एफ डी ई साईन 45 डिग्री. आपल्याला एफ डी ई साईन 45 इथे आता समेशन एफ ऑफ वाय जर आपण यूज केला तर इथे डी ई फाइंड आउट करता येतो. जर आपण समेशन एफ ऑफ वाय जर इथे यूज केला एफ डी ई डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे म्हणून मायनस एफ डी ई साईन 45 डिग्री बरोबर. एफ डी ई साईन 45 डिग्री आणि 170 बाय 4 हा अपवर्ड डायरेक्शनला आहे 170 बाय 4 इज इक्वल टू 0. इथे असं आन्सर येईल. आपल्याला एफ डी ई फाइंड आउट करायची, ही व्हॅल्यू जर आपण 0च्या साईडला पाठवली तर ते आन्सर काय होईल आपलं 170 बाय 4 ॲज इट इज इक्वल टू एफ डी ई साईन 45 डिग्री राईट. हा असं येईल कारण ही जी व्हॅल्यू दिलेली आहे ती आपण 0च्या साईडला पाठवली तर एफ डी ई साईन 45. 4 डिवायडेड बाय साईन म्हटल्यानंतर आपण जर ॲप्रॉक्स बघितलं तर 160 म्हटल्यानंतर 40 येणार. आपण जर समजा इथे 160 डिवायडेड बाय 4 असता तर 40 इथे आन्सर येऊ शकतं ना. आता हे 70 आलेलं आहे म्हणजे 2.5 ॲड होऊन जाईल म्हणजे तिथे किती असणार आहे 42.5. म्हणजे ह्याचा आन्सर जे असणार आहे ते 42.5 येऊ शकतं इज इक्वल टू एफ डी ई. आणि हा जो साईन 45 दिलेला आहे तो इथे मल्टिप्लायला दिलेला आहे, इकडे आला तर तो काय होऊन जाईल डिवाईडला येऊन जाईल. जर डिवाईडला आला तर साईन 45 डिग्री हा इथे आन्सर भेटून जाईल.
हे जर आन्सर भेटला तर एफ डी इज इक्वल टू साईन 45 म्हणजे 1/√2 42.5 डिवायडेड बाय 1 डिवायडेड बाय √2 म्हटल्यानंतर आन्सर काय असणार आहे 42.5 √2. इथूनच समजतं 170/4 170/4 म्हटल्यानंतर ऑप्शनमध्ये जर बघितलं इथे 75 आलेलं 75 × 4 280 37 म्हणजे तर नियर अबाउट 40च्या नियर अबाउट आहे म्हणजे 160पेक्षा कमी आन्सर असणार आहे इथे 42 करेक्ट आहे 15.5 आलेलं आहे त्यापेक्षा पण कमी म्हणजे आन्सर आपलं 2 नंबरचा ऑप्शन हा काय असणार आहे करेक्ट असणार आहे. समजलेला आहे क्वेश्चन. अशा प्रकारे सॉल्व करावं लागेल. पण डायरेक्टली आपल्याला सॉल्व कसं करता येईल इथली रिॲक्शन्स आपण फाइंड आउट केलेले 170/4 हा आपण फाइंड आउट केलेला आहे आणि इथे एक कंपोनंट आहे ना डाऊनवर्ड डायरेक्शनला तिथून डायरेक्टली आपल्याला सॉल्व होऊन जातं हे क्वेश्चन. एवढं फक्त आपल्याला रिॲक्शन्स फाइंड आउट करावं लागेल ॲट पॉईंट एला आणि इथे समेशन एफ ऑफ वाय वापरला की आन्सर भेटून जाईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन द फोर्सिन मेंबर ए बी ऑफ द ट्रस्ट शोन इन द फिगर बिलो. ए बी मधला आपल्याला काय करायचं आहे हा जो इन्क्लाइन मेंबर दिलेला आहे त्यामधला आपल्याला काय करायचं आहे फोर्स फाइंड आउट करायचा आहे. तर इथे आता फोर्स फाइंड आउट करत असताना झिरो फोर्स मेंबर जर आपण फाइंड आउट केले तर सिम्पल होऊन जातं. झिरो फोर्स मेंबर म्हटल्यानंतर इथे जर बघितला हा व्ही जॉईंट दिलेला आहे म्हणजे इथे झिरो फोर्स असेल इथे झिरो फोर्स असेल इथे पण व्ही जॉईंट दिलेला आहे हा झिरो असेल हा झिरो असेल राईट. हा झिरो झाल्यानंतर इथे एक स्ट्रेट लाईन हा झिरो झाला हा झिरो झाल्यानंतर फिगर कशी येईल इथे हा इथे फिगर ड्रॉ केलेले हा ए पॉईंट दिलेला आहे इथे पण व्ही जॉईंट झालेला आहे म्हणजे हे दोन फोर्सेस काय होतील झिरो होतील म्हणजे इथला फोर्स काय होईल झिरो होईल इथला फोर्स काय होईल जाईल झिरो फोर्स मेंबर येऊन जाईल. सेम आता आपण इथे पण लिहू शकतो असं हे झिरो फोर्स मेंबर येऊन जातील. त्यानंतर नेक्स्ट इथे जर बघितलं आपण आपल्याला ए बी मेंबरमधला फोर्स फाइंड आउट करायचा इथे एक स्ट्रेट लाईन दिलेली आहे टी सेक्शन म्हटल्यानंतर हा फोर्स काय येऊन जाईल झिरो फोर्स मेंबर इथे पण झिरो फोर्स मेंबर येऊन जाईल कारण इथे आपल्याला टी सेक्शन दिलेलं आहे. मग आपण जर ए जॉईंटला ऑब्झर्व केलं तर ए जॉईंटमधून 3 फोर्सेस आउट झालेले आहेत. हा तर आपला झिरो फोर्स मेंबर आलेला आहे हा झिरो झाला हा झिरो झाला. नेक्स्ट इथे पण टी सेक्शन येतो हा इथे जर आपली वर्टिकल रिॲक्शन असेल एक हॉरिझॉन्टल रिॲक्शन असेल तर इथे पण झिरो फोर्स मेंबर येऊन जाईल हा म्हणजे आपल्याला फक्त हे दोन आणि हे दोन आपल्याला काय करावं लागेल सॉल्व करावं लागेल. सॉल्व करताना इथे आपल्याला पॅनल दिलेले 1.5 मीटर इच हाईट पण आपल्याला 1.5 दिलेले आहे. होमवर्कमध्ये आपण हा होमवर्कला सॉल्व करायचा आहे क्वेश्चन आणि ह्यातला कमेंट बॉक्समध्ये आन्सर टाकायचं आहे. आता इथे जर बघितलं तर अँगल जर आपण घेतला इथला हा जर अँगल घेतला तर तो 45 डिग्री असणार आहे. कसा 45 टॅन थिटा इज इक्वल टू 1.5 डिवायडेड बाय काय असणार आहे 1.5 म्हणजे थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स 1 आणि टॅन इनवर्स 1 असेल तर थिटा इज इक्वल टू आपण काय लिहू शकतो 45 डिग्री. ठीक आहे. मग आपल्याला सुरुवातीला रिॲक्शन्स फाइंड आउट करावे लागतील इथे रिॲक्शन फाइंड आउट करावे लागेल इथे रिॲक्शन फाइंड आउट करावे लागेल. ह्या रिॲक्शनवरून आपण हे पॉईंट ए जर कन्सिडर केला तर ए पॉईंटमधून 3 फोर्सेस आउट झालेले हा ए पॉईंट दिलेला आहे हा फोर्स इन ए बी मेंबर आणि हा काय असणार आहे फोर्स इन तो जर समजा ए सी पॉईंट असेल तर हा ए सी पॉईंट आणि हा फोर्स इथून आपल्याला एक जॉईंट पहिले हा एक जॉईंट कन्सिडर करावा लागेल नंतर हा जॉईंट कन्सिडर करून प्रॉब्लेम सॉल्व करता येईल. ठीक आहे. होमवर्कसाठी कमेंट बॉक्समध्ये आन्सर लिहू शकता याचं. नेक्स्ट सिंपल क्वेश्चन व्हॉट इज द फोर्स इन द मेंबर्स ए बी ऑफ द पिन जॉईंटेड फ्रेम ॲज शोन इन द बिलो फिगर. एक आपल्याला ट्रस दिलेला आहे ह्या ट्रसमध्ये ए बी मेंबरमधला फोर्स फाइंड आउट करायचा आहे. ए बी मेंबरमधला जर फोर्स फाइंड आउट करायचा असेल तर इथे P/√2 पी आणि झिरो फोर्स मेंबर झिरो फोर्स मेंबर येतो की नाही चेक करता येईल आपल्याला. हा जर आपण ए जॉईंट कन्सिडर केला तर ए जॉईंट हा बी जॉईंट सारखा दिसतो तर इथे लोड नाही आहे ॲट पॉईंट एला लोड नाही आहे. जर लोड असता तर झिरो फोर्स आला नसता पण ॲट पॉईंट एला लोड आहे का इथे नाही आहे. तर जर लोड नसेल तर ह्या दोन्ही मेंबरमधला फोर्स म्हणजे ए हा डी आणि हा जर बी असेल तर ए बी मेंबरमधला फोर्स आणि ए डी मेंबरमधला फोर्स हा काय असणार आहे
झिरो फोर्स मेंबर. ऑप्शन नंबर 4 करेक्ट आन्सर आहे. समजलं असेल सगळ्यांना. एकदम सिंपल कन्सेप्ट. हा आपला काय होता, व्ही जॉईंट आहे. फोर्स इन द मेंबर बी सी ऑफ द ट्रस शोन इन द फिगर बिलो इज. सेम क्वेश्चन्स आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये घेतलं होतं याचं. तर इथे सुरुवातीला काय करावं लागेल आपल्याला, आर ई रिॲक्शन आपल्याला काय विचारलेलं आहे, बी सी मेंबरमधला फोर्स विचारलेला आहे. म्हणजे ह्यामधला फक्त मेंबरमधला फोर्स विचारलेला आहे. ते कोणताही विचारू शकतात, ए सी मधला, ए बी मधला, मेंबरमधला फोर्स आपण विचारू शकतात. मग आता इथे आपण प्रिव्हियस लेक्चरला एक अझम्पशन केलं होतं की हाईट 6 असेल, पण 6 हाईट येणार आहे का नाही येणार आहे, तर ते सॉल्व करावं लागेल आपल्याला पहिले. तर सॉल्व करताना हा 6 मीटरचा स्पॅन दिलेला आहे, हा अँगल 60 आहे, हा 60 आहे, म्हणजे हा पण 60 डिग्री आहे, राईट. इथून जर एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली, तर हा अँगल किती असणार आहे, 90 डिग्री. जर हा 60ला डिवाइड झालेला आहे 2 पार्टमध्ये, म्हणजे हा अँगल किती असेल, 30 डिग्री. हा अँगल किती असेल, 30 डिग्री, राईट. आपल्याला हाईट फाइंड आउट करायची आहे. आणि लेंथ जी दिलेली आहे आपल्याला, ती लेंथ किती आहे, तर हे 3 मीटर लेंथ होईल. हा काय असणार आहे, 3 मीटर लेंथ असणार आहे. पण हायपो जर बघितला तर हायपो किती असेल, 6 मीटर, कारण तो इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, म्हणजे 6 मीटर असणार आहे. आपल्याला हाईट फाइंड आउट करायची आहे. जर आपण बी आणि हा जर डी पॉईंट कन्सिडर केला, तर हाईट जर आपण फाइंड आउट करणार असेल, तर हाईटसाठी आपण असं लिहू शकतो 6 साइन 60 डिग्री. हा हायपो घेतला 6, आणि ह्याचा व्हर्टिकल कंपोनंट असल्यामुळे 6 साइन 60 डिग्री. आणि हॉरिझॉन्टल डिस्टन्स जर काढायचं असेल तर आपण काय लिहू शकतो, 6 कॉस 60 डिग्री. इथून इथपर्यंत डिस्टन्स 6 कॉस 60 डिग्री. पण डायरेक्टली स्ट्रेट फॉरवर्ड हा किती असणार आहे, 3च असणार आहे, कारण तो आपण परपेंडिक्युलर मार्क केलेला आहे. तर 6 साइन 60 डिग्री होऊन जाईल. मग आता आपल्याला पहिले काय करावं लागेल, आर सी रिॲक्शन फाइंड आउट करावी लागेल. आर सी रिॲक्शन आपल्याला हॉरिझॉन्टल फोर्स काही कामाचा नाही आहे, तर डायरेक्टली आपण असं लिहू शकतो, समेशन एफ ऑफ वाय इज इक्वल टू 0. एक अपवर्ड फोर्स आहे, इथे आर सी रिॲक्शन, इथे काय असणार आहे, आर ए रिॲक्शन, आणि इथे काय असणार आहे, एच ए रिॲक्शन, राईट. हॉरिझॉन्टल फोर्स आहे म्हणून इथे एच ए रिॲक्शन. आपल्याला आर सी फाइंड आउट करायचं आहे म्हणून आपण डायरेक्टली समेशन एफ ऑफ वाय यूज करणार. डिटेल सोल्युशन आपल्याला गरजेचं नाही आहे. तर इथे समेशन एफ ऑफ वाय घेतलं तर आर ए प्लस आर सी इज इक्वल टू 0 हे एक इक्वेशन भेटतं, कारण दोन्ही अपवर्ड फोर्सेस आहेत. आर ए प्लस आर सी इज इक्वल टू 0, आणि इथे एक पण डाऊनवर्ड फोर्स नाही आहे. आर ए प्लस आर सी टेकिंग मुवमेंट ॲट पॉईंट ए, आर ए एच ए 0 होऊन जाईल. 5चं रोटेशन कसं आहे, 5चं रोटेशन कसं आहे, क्लॉकवाईज रोटेशन. समेशन एम ए इज इक्वल टू 0. आपण ॲट पॉईंट ए वरती जर मुवमेंट घेतली तर एच ए फोर्स आर ए फोर्स 0 होतील, कारण सेंटरमधून पास होत आहेत. 5चं रोटेशन कसं आहे, क्लॉकवाईज रोटेशन. तर +5 इंटू ए पॉईंटपासून परपेंडिक्युलर डिस्टन्स, हा हॉरिझॉन्टल फोर्स आहे, परपेंडिक्युलर म्हणजे व्हर्टिकल डिस्टन्स किती असणार आहे, 6 साइन 60 डिग्री. तर इथे किती असेल, 6 साइन 60 डिग्री. हा असेल 6 साइन 60 डिग्री. हा झाला 5साठी. एकच फोर्स राहिलेला आर सी. आर सीचं रोटेशन कसं आहे, अँटी क्लॉकवाईज, म्हटल्यानंतर मायनस आर सी इंटू किती असेल, टू ए पॉईंटपासून सीपर्यंत डिस्टन्स 6 आहे, म्हणजे आर सी इंटू 6 इज इक्वल टू काय असेल, 0. जर आर सी इंटू 6 0 आला, आर सी इंटू 6 0च्या साईडला पाठवलं तर तो पॉझिटिव्ह होऊन जाईल. तर 5 इंटू 6 साइन 60 डिग्री इज इक्वल टू आर सी इंटू 6. हा 6 कॅन्सल आउट होऊन जाईल. तर 5 इंटू साइन 60 इज इक्वल टू आर सी. पण साइन 60 म्हणजे किती असतो, √3/2, 0.866, म्हणजे 5 इंटू √3/2. ह्यासाठी आपल्याला हा मॅथ्समधली कन्सेप्ट करावी लागेल. आर सीची व्हॅल्यू भेटलेली आहे. जर आर सीची व्हॅल्यू भेटली असेल तर आपण काय करू शकतो, कन्सिडर जॉईंट सी, आणि त्याच्यावरूनच मेंबर फोर्स फाइंड आउट करू शकतोय. जर आपण सी जॉईंट कन्सिडर केला तर आर सी रिॲक्शन किती आलेले, 5 √3/2, बरोबर आहे. हॉरिझॉन्टल रिॲक्शन असेल तर फोर्स इन सी ए मेंबर, आणि इन्क्लाइन फोर्स असेल फोर्स इन सी बी मेंबर. हा इन्क्लाइन दिलेला आहे, फोर्स इन सी बी. अँगल किती आहे, 60 डिग्री. हा अँगल किती दिलेला आहे, 60 डिग्री. हा जर आपण एफ सी बी बघितला तर एफ सी बी इन्क्लिनेशन किती दिलेलं आहे, 60 डिग्री. तर ह्याचा आपल्याला 2 कंपोनंट असतील, तर एफ सी बी साइन 60 डिग्री, आणि हॉरिझॉन्टल कंपोनंट काय असेल, एफ सी बी कॉस 60 डिग्री. आपल्याला काय करायचं आहे,
एफ सी बी फाइंड आउट करायचं आहे फक्त, किंवा एफ बी सी फाइंड आउट करायचं आहे. एफ सी बी आणि बी सी सेमच असणार आहे. समेशन एफ ऑफ वाय जर आपण ह्या फिगरमध्ये यूज केला, ह्या पूर्ण फिगरमध्ये समेशन एफ ऑफ वाय, तर इथे फोर्सेस किती आहेत, समेशन एफ ऑफ वाय वाले फोर्सेस किती आहेत, एफ सी बी साईन 60 डिग्री आणि 5√3/2 समेशन एफ ऑफ वाय घेतोय, म्हणून प्लस हा एफ सी बी साईन 60 डिग्री अपवर्ड आहे म्हणून प्लस एफ सी बी साईन 60 डिग्री, राईट. हा पण आपला कसा दिलेला आहे, 5√3/2 अपवर्ड डायरेक्शनला आहे, म्हणून तो काय 5√3/2 इज इक्वल टू 0 असं येईल. ह्याला इथे एफ सी बी साईन 60 असाच ठेवू, 5√3/2ला आपण 0च्या साईडला पाठवू, तर इथे काय इक्वेशन येईल, एफ सी बी साईन 60 डिग्री इज इक्वल टू -5√3/2, आणि साईन 60 म्हणजे √3/2च असतं बरोबर. एफ सी बी इंटू √3/2 इज इक्वल टू -5 इंटू √3/2, आणि इथे जर आपण सिम्प्लिफाय केला, हा 2 डिवाइडला आहे, इकडे आला तर मल्टिप्लायला होईल, हा इथे मल्टिप्लायला इकडे आला तर डिवाइडला होईल, म्हणून एफ सी बी इज इक्वल टू -5 इंटू √3/2 इंटू हा 2 इकडे गेला तर मल्टिप्लायला, म्हणून वरती न्युमरेटरला जाईल, हा √3 इथे डिवाइडला येईल, हा √3 कॅन्सल आउट होईल, हा 2 हा 2 कॅन्सल आउट होईल, आणि एफ सी बीची व्हॅल्यू किती असणार आहे, -5 किलो न्यूटन, आणि मायनस आले म्हटल्यानंतर हा फोर्स कसा असणार आहे, कॉम्प्रेशन. प्लस असेल तर टेन्साईल, जर आन्सर आपलं प्लस आलं असतं तर टेन्साईल, मायनस आलं असतं तर आपण काय लिहिणार, कॉम्प्रेशन. आता आपला आन्सरच काय आलेला आहे, -5, म्हणजे आपला ऑप्शन नंबर 4 हा काय करेक्ट ऑप्शन आहे. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग अड्डा 24/7. आपण नवीन सिरीज स्ट्रक्चरल ॲनालिसिस केबलवरती स्टार्ट करणार आहे उद्याच्या लेक्चरला. तर जे काही स्टुडंट WRD असेल, PWD असतील, तर त्या मुलांना शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. आपण WRD बॅच स्टार्ट केलेले, तर त्यामध्ये Y214 हा कोड यूज करून तुम्ही सबस्क्रिप्शन परचेस करू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग अड्डा 24/7.